काय अजेंडा? महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलची निवडणूक जवळजवळ 6 ते 7 वर्षानंतर होत आहे आणि यावेळेला मतदारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. विशेषतः 2020 ते 2025 यामधला कोरोनाचा जो पिरियड होता त्यामध्ये लिगल प्रोफेशन म्हणजे वकिलांची संख्या एनरोल बार काउन्सिलकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात झाली. दरवर्षी 6-6.5 व्हायची ती त्या वर्षामध्ये जवळजवळ 9,000 पर्यंत संख्या वाढलेली आहे. त्यामुळे मतदानाची संख्या वाढलेली आहे. सोलापूर शहर पाहता सकाळी 9 वाजता मतदान सुरू झालेलं आहे. सोलापूर शहरामध्ये जवळजवळ 2200 ते 2300 मतदान आहे. तरी देखील आतापर्यंत माझ्या माहितीप्रमाणे फक्त 700-800 मतदान होऊ शकलं. याचं कारण असं की हे मतदान प्रोसेस अशी आहे की याच्यामध्ये प्रेफरन्शियल वोट आहे. म्हणजे तुम्हाला कमीत कमी 5 आणि जास्तीत जास्त 23 मतं ऐच्छिकरित्या देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे प्रत्येक जण जर जास्तीत जास्त मतं द्यायला लागला तर एका मतदाराला मतदान करण्यासाठी किमान 10 ते 15 मिनिटं लागत आहेत. तरी देखील यावेळेला बूथची संख्या वाढलेली आहे, हॉलची संख्या वाढलेली आहे. तरी देखील प्रतिसाद पाहता ते सुद्धा तोकडं पडतं की काय असं वाटू लागलं. सोलापूर शहर जिल्हा न्यायालयात नवीन संपूर्ण महाराष्ट्रात हे नाव चर्चेत असतं. मागच्या वर्षी आपण अध्यक्ष होतात कार्यकाळ पूर्ण केलेला आहे. अनेकांचे प्रश्न मार्गी लावले. आता मिळणारा प्रतिसाद कसा आहे, अजेंडा काय असणार? मी मागच्या 2 टर्म मध्ये निवडून आलेलो आहे. सोलापूर शहर जिल्हा त्याचप्रमाणे महाराष्ट्रातले वकील बंधू भगिनींनी मला 2 वेळा निवडून दिलेला आहे. त्यानंतर आम्ही एक कॉमन अजेंडा बार काउन्सिलचा तयार केला होता. यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शासनाने आम्हाला 2 एकर जागा दिलेली आहे तळोजा मुंबई येथे. त्यावरती आम्ही ट्रेनिंग सेंटर म्हणजे वकिलांसाठी ट्रेनिंग सेंटर ही कल्पना संबंध भारतात नाही आणि 8 महिन्यामध्ये या ट्रेनिंग सेंटरचा पहिला मजला देखील आम्ही उभा केलेला आहे आणि याला नाव दिलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च अँड ट्रेनिंग सेंटर. हे अशा प्रकारचे ट्रेनिंग सेंटर हे भारतात नाही संबंध बार काउन्सिलच्या इतिहासामध्ये पहिलंच आहे आणि त्याला महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल यांच्या प्रयत्नामुळे ते झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला येणारा नवीन वकील हा घडवायचा आहे, शिक्षित करायचा आहे, त्याला वेळोवेळी अपडेट करायचं आहे. कारण कायद्याचं नॉलेज हे वेळोवेळी बदलत असतं. नवीन नवीन विचार, नवीन नवीन इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी येत असतात. त्यामुळे प्रत्येक वकील बंधू भगिनीने कायद्याचा सखोल अभ्यास करून तयारीत कोर्टामध्ये गेलं पाहिजे, जेणेकरून अशिलाला जास्तीत जास्त न्याय त्यांच्याकडून मिळेल. वकिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अनेकांचे प्रश्न जे आहेत ते फार गंभीरपणे चालत वकिलांच्या संदर्भात आपली पुढची रणनीती काय असणार आहे त्याच्यावर? बार काउन्सिल आणि महाराष्ट्र गोवाची ही रणनीतीच आहे की सेक्शन 6 ऍडव्होकेट ऍक्ट प्रमाणे वेलफेअर ऑफ द ऍडव्होकेट इज टू बी सीन. म्हणजे वकिलांचं भविष्य किंवा भवितव्य हे चांगलं कसं होईल यासाठी विविध योजना आहेत. आमच्याकडे इन्शुरन्सची योजना अशी आहे की ज्यामध्ये आम्ही आजारासह वकिलांचा इन्शुरन्स उतरवतो. जे कोणतेही कुठेही असं होत नाही. पहिल्यांदा तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागतं, तिथं तपासावं लागतं आणि आजार आहे का नाही हे पाहण्यासाठी 3 महिन्याचा ब्रेकिंग पिरियड तुम्हाला दिला जातो. आमच्या इन्शुरन्स मध्ये असं होत नाही. ही एक आगळी वेगळी स्कीम आहे. त्याचप्रमाणे वकील एखादा गंभीररित्या आजारी किंवा किरकोळ आजारी जरी पडला तरी जास्तीत जास्त आम्ही त्याला 50,000 रुपयाची मदत देतो. वकील मयत झाला त्यांच्या वारसांना 1 लाखाची आम्ही मदत देतो. अशा अनेक योजना बार काउन्सिलच्या त्या ठिकाणी आहेत. त्याचा आणखीन बळ कसं देता येईल, आणखीन बार काउन्सिलचं उत्पन्न कसं वाढवता येईल याकडे माझा कटाक्ष राहील. आणि एकदा का उत्पन्न वाढलं तर आणखीन योजना विशेषतः मुलांसाठी स्टायपेंड असेल किंवा जे आता रिटायर होऊ इच्छितात त्यांच्यासाठी काही लमसम रक्कम देता येते का अशा प्रकारच्या योजना. आणि याशिवाय वकील संरक्षण कायदा फार महत्वाचा आहे. वकिलांवरती विविध हल्ले व्हायला लागले. वकिलांना कायद्याचं काम करत असताना संरक्षण असलं पाहिजे ही माझी आणि आमच्या बार काउन्सिलरची भूमिका आहे. त्या दृष्टीने मसुदा देखील शासनाला दिलाय. विधिमंडळामध्ये चर्चा चालू आहे. लवकरच त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होईल अशी आशा आहे. मतदारांना आव्हान म्हणजे जास्तीत जास्त संख्येने तुम्ही मतदान करा. कारण मतदान हे दर 5 वर्षांनी येतं. तेव्हा आपला लोकशाहीचा अधिकार आहे की तुम्ही मतदान केलं पाहिजे. तेव्हा वकील बंधू भगिनी सुजाण आहेत, सुसज्ज आहेत, ते करतीलच. मी आता इथं पाहिलं कोणी कल्याणहून आलेलं आहे, कोणी ठाण्याहून आलेलं आहे, कोणी पुण्याहून आलाय, कोणी मुंबईहून आलाय. प्रत्येक जण येत आहेत आणि ते सांगतायत की आम्ही केवळ मतदानासाठी या ठिकाणी आलो. यावरून वकील बंधू भगिनींमध्ये किती उत्साह आहे हे दिसून येत. Like, subscribe, click on the bell.